नमस्कार मित्रांनो, 16 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कापूस व सोयाबीन अनुदान जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, घेऊ सविस्तर माहिती जाणून. कापूस व सोयाबीन अनुदान 2023 खरीप हंगामामधील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 26 सप्टेंबरपासून अनुदान जमा होणार आहे. तर मित्रांनो, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली आहे. तर मित्रांनो, या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलणार होते. मुंडे म्हणाले की सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 रुपये अनुदान 2 हेक्टरीच्या मर्यादित देण्याची कारवाई 26 सप्टेंबरच्या आधी करण्याच्या सूचना कृषी विभागातल्या दिलेल्या आहे. तर मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदीचा वाशिम जिल्ह्याचा नियोजित दौरा आहे. मोदीच्या उपस्थितीत या अनुदान वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, दौऱ्याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही, त्यामुळं त्यामध्ये बदलही होऊ शकतो. तर तसंच मित्रांनो, असंही मुंडे यांनी सांगितलं आहे. कापूस व सोयाबीन अनुदान राज्यातील सोयाबीन आणि कापूस 96 लाख आहे. त्यापैकी 75 लाख शेतकऱ्यांची क्षेत्रीय स्तरावर संमतीपत्र कृषी विभागाला दिलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, त्यापैकी 56 लाख शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यातील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माहितीसोबत 43 लाख शेतकऱ्यांची माहिती जुळलेली आहे. तर ई-पीक पाहणीच्या माहितीमध्ये 36 लाख शेतकऱ्यांची नावं जुळलेली आहेत. तर मित्रांनो, तर उर्वरित 10 लाख शेतकऱ्यांची नावे प्रत्यक्ष पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत. तर मित्रांनो, असंही कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सरकार, नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून 18 लाख टन सोयाबीन हमीभागाने खरेदी करण्यात आलेली आहे. 10 दिवसानंतर सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सुरू व्हावीत यासाठी कृषी आणि पवन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे. तर मित्रांनो, राज्यात सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू करण्याचे काम गतीनं पूर्ण करावेत, अशा सूचनाही मुंडे यांनी दिल्याचे सांगितले आहे. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना सोयाबीन केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी घ्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सोयाबीन केंद्र कमी अंतरावर उपलब्ध होईल. तर शेतकरी मित्रांनो, असंही मुंडे म्हणाले, यंदा सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली असल्याचे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार खरेदी करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, दरम्यान सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकरी मागील 2 आठवड्यापासून प्रतीक्षित आहे. तर शेतकरी मित्रांनो, यापूर्वी 10 सप्टेंबरपासून अनुदान जमा करा अशी सूचना कृषी मंत्र्यांनी दिली होती. परंतु अद्यापही अनुदान जमा करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे. कृषी मंत्री तारीखची खेळी करून शेतकऱ्यांना झुलवत असल्याची टीका शेतकरी करत आहात. तर शेतकरी मित्रांनो, हे तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करून घ्या.